बुलढाण्यामध्ये 1 लाखाहून अधिक बोगस मतदार आहेत असं संजय गायकवाड यांनी म्हटलंय। निवडणूक आयोगाकडनं बोगस नावं काढण्यास टाळाटाळ होतीये असं म्हणत एक सनसनाटी दावा केलेला आहे शून्य गटाच्या आमदारांना। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1 लाखापेक्षा अधिक बोगस मतदारांची नावं मतदार यादीत आहेत अशा स्वरूपाचा गंभीर आरोप हा शून्य गटाचे आमदार संजय गायकवाडांनी केलाय। मृत व्यक्तींची नावं तसंच स्थलांतरित झालेल्यांच्या अधिकाऱ्यांची नावं देखील अद्याप यादीत आहेत, ती वगळली नाहीयेत आणि विशेष म्हणजे निवडणूक आयोग बोगस नावं काढण्यास टाळाटाळ करतोय असा दावाही त्यांनी केलाय। विरोधकांच्या सुरात सुरू मिसळलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांनी सरकारलाच घरचा आहेर दिलेला आहे। बघा, मी बुलढाण्यामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना 4000 डबलची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे, लेखी कळवलेलं आहे। काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश वाघवणे साहेबांना मी फोन केला की अशा प्रकारचे बोगस नावं आहे आणि काही 30-30 वर्षापासूनचे लोक इथे राहून गेलेत, अधिकारी राहून गेलेत, त्यांचे देखील नावं तसेच आहेत आणि मृत्यू झालेले देखील। हा आकडा जिल्ह्यात जर विचार केला तर लाखापेक्षा अधिक हा आकडा आहे आणि निवडणूक आयोग म्हणतो नाव काढू नका। अरे, ही जी डबल नावं ही तुम्ही काय काढत नाही? असा कोणता या भारताचा कायदा आहे, कोणतं संविधान असं की असे बोगस नावं तुम्ही कायम ठेवता? मृत्यू पावलेल्यांची नावं तुम्ही टाकत नाही। 25 जुलैला तुम्ही सांगितलं की नाव काढू पण नका पण टाकू नका। मग कालपर्यंत जे मुलं तरुण झाले, वयात आले, ज्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला, तुम्ही त्यांचा अधिकार हिसकून घेत नाही आहे का?